रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटामध्ये खटके उडण्याची चिन्ह दिसत आहेत। शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनी 100% निवडणूक लढणार असा दावा केलेला आहे। किरण सामंतांच्या या दाव्यामुळे पेटलेला नवा वाद पाहूयात या रिपोर्टमधून। रत्नागिरी सिंधुदुर्गवरून महायुतीत वाद, किरण सामंतांना रोखणार कोण? किरण सामंतांचं भाजपला खुलं आव्हान। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी उद्योग मंत्री उदय सामंतांचे बंधू किरण सामंत यांनी दंड ठोपटले। भाजपकडून लोकसभेची तयारी सुरू असतानाच उद्योग मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंतांनी दंड ठोपटल्यानं महायुतीत खटके उडण्याची दाट शक्यता आहे। मी 100% लढणार अशी आक्रमक भूमिका किरण सामंतांनी घेतली। पण तुम्ही देखील इच्छुक आहात या लोकसभेसाठी, पक्षाने जर तुम्हाला हे दिलं, तिकीट दिलं, तर तुमचं काय निर्णय असेल? 100% निवडणूक लढवणार। किरण सामंत यांच्या या दाव्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं। एकत्रितपणे 14 तारखेला तीनही पक्ष तीन नवे अजून आणि इतर आमचे मित्र पक्ष असे एकत्रित प्रत्येक जिल्ह्यात 14 तारखेला आम्ही एकत्रीकरण करतोय आणि स्पष्ट दिशा त्यामध्ये होईल। आता कोण उभा राहील हे महत्त्वाचं नाही। प्रत्येक मतदारसंघामध्ये पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाचे नेते हे दौरे करतात, याचा अर्थ तो मतदारसंघ आपल्याकडे आहे की हा मतदारसंघ त्यांच्याकडे आहे या दृष्टिकोनातून नाही। वारंवार सांगतोय आम्ही की हे जे काही निर्णय होणार आहेत ते युतीतले नेते, मग एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे बसून घेणार आहेत। त्याच्यानंतरच मतदारसंघ कोणता कुणाकडे गेलाय, मग त्यावेळेला कोणी काय केलं याला महत्त्व आहे। आज त्याच्यामध्ये ह्या भांडणाला तसा कोणताही अर्थ नाही किंवा कोणीही त्याला आणखीन अधिकृत दुजोरा सुद्धा दिलेला नाही। तर महायुतीतील वादावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनीही निशाणा साधलाय। मला वाटतं कल्पना आहे आपल्याला की आम्ही हे सगळं भाकीत फार पूर्वी केलेलं आहे, परंतु भारतीय जनता पार्टीचं राजकारण हे अतिशय वेगळ्या पद्धतीचं आहे। थोडंसं चेंबरमध्ये घेऊन घुसमटवून टाकायचं असं सगळा तो प्रकार आहे। आणि हे इथंच नव्हे, अनेक हे जे गेलेत ना गद्दार, त्या सगळ्या गद्दारांना 99.99% उमेदवारी मिळणार नाही। रात दिलीच कुणाला तर कमळावर उभं राहा म्हणून सांगतील, त्यांना चिन्हावर उभं राहून देणार नाहीत। त्यांचं अस्तित्व या निवडणुकीवरून संपणार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याची चर्चा सुरू होती। मात्र किरण सामंतांनी स्टेटसच्या माध्यमातून आपले मनसुबे जाहीर केले। मी किरण रवींद्र सामंत, रोकेगा कौन असा सवाल किरण सामंतांनी केलाय। पण किरण सामंतांच्या या दाव्याला इतकं महत्त्व का आले पाहूया। किरण सामंत उद्योग मंत्री उदय सामंतांचे बंधू आहेत। किरण उर्फ भैया सामंतांची किंग मेकर म्हणून रत्नागिरीत ओळख आहे। लोकांची विविध कामं करण्यात सक्रिय आहेत। शिवसेनेतील पक्षफुटीनंतर किरण सामंत शिंदे गटात सहभागी झाले। व्हॉट्सअप स्टेटसवर ठाकरे गटाचं मशाल चिन्ह ठेवल्यामुळे किरण सामंत चर्चेत आले होते। मात्र उदय सामंतांच्या राजकीय करिअरसाठी निर्णय मागे घेतल्याचं त्यांनी सांगितलं होतं। दरम्यान किरण सामंतांच्या लोकसभेच्या दाव्यामुळे भाजप शिंदे गटात पेच निर्माण झाला आहे। सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ ठाकरे गटाच्या ताब्यात असून विनायक राऊत विद्यमान खासदार आहेत। विनायक राऊतांच्या विरोधात शिंदे गट आपला उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। मात्र भाजप देखील या जागेसाठी आग्रही असल्याचं दिसतंय। भाजपच्या राणे कुटुंबियांकडून या जागेवर दावा केला जाऊ शकतो। माजी खासदार निलेश राणे यांना उमेदवारी मिळावी म्हणून नारायण राणे, नितेश राणे प्रयत्न करतील। दुसरीकडे भाजपमध्येही राणे आणि रवींद्र चव्हाण असे 2 गट आहेत। काही दिवसांपूर्वी निलेश राणेंनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा दिल्यानंतर हा वाद समोर आला होता। फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला तरीही रवींद्र चव्हाणही या जागेसाठी प्रयत्न करणार आहेत। एकूण भाजप आणि शिंदे गटातील स्थानिक नेत्यांकडून जागेसाठी फिल्डिंग लावली जाते। उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी किरण सामंत यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिले होते। कोणाला जिल्हा परिषदेचं तिकीट मिळणार आहे, कोणाला पंचायत समितीचं मिळणार आहे, कोण ग्रामपंचायतीचा सरपंच होणार आहे, हे माझ्या दृष्टीनं आता महत्त्वाचं नाही। तर शिंदे साहेबांना प्रत्येक खासदार देणं ही आपली जबाबदारी आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून शिंदे साहेबांकडे मागणी केली की शिवसेनेच्या खासदारकीची उमेदवारी आदरणीय भैयांना मिळावी। आगामी काळात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेचा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे।
महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याआधीच काही जागांवर खटके उडताना दिसत आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांचे प्रमुख हा वाद कसा टाळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.